ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मुंबईमध्ये बैठक पार पडली। उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मार्गदर्शन केलंय आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची देखील बैठकीसाठी उपस्थिती। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत असल्यामुळे एआयएसएफच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय। कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलाय। महाराष्ट्रामधला मानाचा 38वा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर। उद्योगपती अभय फिरोदिया यांना हा पुरस्कार जाहीर झालाय। फिरोदिया हे देशामधील अग्रगण्य उद्योगपती। नराधम अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्या, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी। मी अशा कोणत्याही बाबाकडे जात नाही, तसंच पीडित महिलांनी न घाबरता तक्रार देण्याचं देखील केलं आवाहन। परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालाय। मनसेनं पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात वाचा फोडलेली आहे। भ्रष्टाचार करणाऱ्यांवरती योग्य कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील मनसेनं दिलाय। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची घोषणा करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे सिंधुदुर्गामधील शेतकरी उद्या चक्काजाम आंदोलन करतील। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक हे देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यामधल्या पिंपळगावामध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण। राज्य महामार्ग क्रमांक 17ची चुकीची नोंद तात्काळ रद्द करण्याची मागणी, तसंच पिंपळगाव ते जरंडी या जुन्या रस्त्याला मंजुरी देण्याची देखील मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भिवंडीमध्ये सोमवारी 24 तास पाणी कपात। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहील। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। रायगड पोलिसांकडून नकली दारूचा साठा जप्त करण्यात आला। गोवा बनावटीची तब्बल 72 लाख रुपयांची नकली दारू त्यांनी जप्त केली आहे। पोलिसांनी टँकरसह चालकाला देखील ताब्यात घेतलंय। गोव्यामधून गुजरातकडे ही दारू नेली जात होती। नवी मुंबईच्या तुर्भ्यामध्ये एका घराला भीषण आग लागली। घरामधल्या सामानाचं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलानं वेळीच या आगीवरती नियंत्रण मिळवलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।